मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं फेब्रुवारी महिन्यामध्ये देशातील सर्वात मोठ्या अतिक्रमण विरोधी कारवाईची अंमलबजावणी कुदळवाडी चिखली परिसरामध्ये करण्यात आली। या एकूण कारवाईमध्ये जवळपास 1000 एकर जमिनीवरती हा बुलडोजर चालवण्यात आला असून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामं, बेकायदेशीर स्क्रॅपची, भंगार व्यावसायिकांची दुकानं आणि तत्सम व्यवसायांवरती महानगरपालिकेच्या वतीनं बुलडोजर चालवण्यात आला आणि जवळपास 1000 एकर परिसर हा साफ करण्यात आला। एकंदरीतच या सर्व कारवाईच्या नंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप प्रत्यारोप विविध माध्यमांमधून करण्यात आले। खरं तर या सर्व आरोपांकडे पाहत असताना एक प्रामुख्याने मुद्दा त्यातून समोर आला की ही कारवाई जाणीवपूर्वक केली गेली। या कारवाईच्या माध्यमातून एका विशिष्ट वर्गाला किंवा एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याचसोबत एक महत्त्वाचा आरोप या सगळ्या याच्यामधून करण्यात आला। या कारवाईवर असा एक आरोप करण्यात आला की या कुदळवाडी परिसरामध्ये बांगलादेशी रोहिंग्या यांचं वास्तव्य होतं अशा पद्धतीची मांडणी याच्यामध्ये करण्यात येत होती, कारवाईच्या वेळी करण्यात येत होती। पण खऱ्या अर्थानं या कारवाईमध्ये किंवा या कारवाईनंतर या भागातून एकाही बांगलादेशी किंवा रोहिंग्याला पकडण्यात आलं नाही, पोलिसांनी तशा पद्धतीची कारवाई केली नाही, अशा पद्धतीचा आरोप काही माध्यमांमधून करण्यात येतो। आजही तो आरोप केला जातो। खरं तर आपण आजचा हा विषय घेण्याच्या पाठीमागे हेच कारण आहे की या अशा आरोपांमध्ये नक्की किती तथ्य आहे, त्याची नक्की बाजू काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आजचा आपल्या या महाई न्यूजच्या फॅक्ट चेक या सदराच्या माध्यमातून। नमस्कार, मी अविनाश आदक, आपण पाहत आहात महाई न्यूज फॅक्ट चेक। मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच काय किंवा महाराष्ट्रातल्या किंवा देशातली कुठलीही महानगरपालिका, त्यांची काही ठराविक जबाबदाऱ्या असतात, काही ठराविक त्यांचे मूलभूत काही अधिकार असतात आणि त्या माध्यमातून ते शहराच्या किंवा त्या नागरिकांचा विकास करण्यासाठी ते तत्परतेने काम करत असतात। आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईच्या नंतर या भागामध्ये बांगलादेशी रोहिंग्या एकही सापडला नाही किंवा तशा पद्धतीच्या केवळ अफवा होत्या का किंवा मग एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यात आलं का, अशा पद्धतीचे जे आरोप केले गेले या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत। मुळात महानगरपालिका प्रशासनाच्या जबाबदाऱ्या काय, इथपासून सुरू होणारा हा मुद्दा। यामध्ये सर्वप्रथम आपण एक गोष्ट समजून घेऊया की कुदळवाडीमध्ये कारवाई का झाली। कुदळवाडी परिसर हा वर्षानुवर्ष काही स्क्रॅपच्या व्यावसायिकांनी अनधिकृत शेड्स, अनधिकृत व्यवसाय, अनधिकृत स्क्रॅपची दुकानं, भंगार मालाची दुकानं अशा पद्धतीने त्या भागामध्ये डेव्हलप होत गेली आणि बऱ्याच वर्षांपासून त्या भागाला एक बकालपणा आला होता। नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी काही माध्यमांमधून अशाही चर्चा केल्या गेल्या की विकास होत नाही आहे, शहराचा विकास खुंटलाय आणि शहराला एक बकाल स्वरूप आलेलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं चिखली कुदळवाडी या परिसराचा वारंवार उल्लेख केला जात होता की या भागातील अनधिकृत बांधकामांवरती कारवाई का केली जात नाही। दुर्दैवानं आज तीच माध्यमं निवडणुका झाल्याच्या नंतर आज रोजी तीच माध्यमं कारवाई झाल्याच्या नंतर म्हणतायत की कारवाई केली ती अन्यायकारक होती किंवा त्या कारवाईमुळं अनेकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक जण रस्त्यावरती आले वगैरे वगैरे। म्हणजे एकंदरीतच दुटप्पी भूमिका काही माध्यमांच्या वतीनं घेतली जाते, जे की खरं तर चुकीचं आहे। या सर्वच गोष्टींचा नक्की यामध्ये काय तथ्य हे आपण जाणून घेऊया। मित्रांनो, हे सर्व प्रकरण सुरू होतं खरं तर पुणे जिल्ह्यातील किंवा आपल्या पुण्यामधील सर्वात पहिला म्हटलं तरी हरकत नाही असा दहशतवादी हल्ला 13 फेब्रुवारी 2010 रोजी हा हल्ला, दुर्दैवी हल्ला झाला होता। पुण्यामध्ये जर्मन बेकरी या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला होता आणि त्यानंतर देशांतर्गत म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी ही दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशा पद्धतीच्या घटना होऊ शकतात, याकडे लक्ष वेधलं गेलं होतं। प्रामुख्यानं त्यानंतर जर्मन बेकरी बॉम्बस्फोटानंतर पोलिसांच्या तपास यंत्रणा
आणि एकूणच देशविघातक कृत्यांना आळा घालण्यासाठी विविध पावलं उचलली गेली. एकंदरीत असं म्हटलं जातं, म्हणजे आता मी आपल्यासमोर पुरावा सादर करतो. ही एकंदरीत बातमी आहे, नामांकित अशा महाराष्ट्र टाइम्स दैनिकामध्ये छापून आलेली ही बातमी आहे. ही बातमी छापून आली आहे 13 फेब्रुवारी 2020 रोजी, म्हणजे जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर 10 वर्षांनी ही बातमी छापून आली आहे. या बातमीचं हेडिंग जर आपण पाहाल तर हे हेडिंग आहे की पिंपरी चिंचवडच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष. आणि या बातमीमध्ये नामांकित अशा महाराष्ट्र टाइम्सने काय म्हटलंय की संशयितांचा वाढता वावर. पिंपरी चिंचवड, चाकण, मावळ पट्ट्यात संशयित दहशतवादी, माओवादी, नक्षलवादी, बांगलादेशातील बंदी घातलेल्या संघटनांचे सदस्य यांचा वावर वाढताना दिसून येत आहे. यासिन भटकळ, रियाज भटकळ, मोहसिन चौधरी आणि त्याचा नातेवाईक एजाज पिंपरी चिंचवडमधील एका ठराविक भागात येऊन काही दिवस राहून गेल्याचे तपास यंत्रणेचे काही अधिकारी सांगतात. अशा पद्धतीने स्पष्ट महाराष्ट्र टाइम्सने 2020मध्ये ही बातमी प्रसिद्ध केली होती. आणि यामध्ये स्पष्ट ते असा उल्लेख करतात की याला अधिकृत दुजोरा कोणी देत नाही. स्वाभाविक आहे, देश संरक्षणाचा विषय आहे, त्याला अधिकृत दुजोरा कोणी देत नसेल, पण तरीही माध्यमांमध्ये छापून अशा पद्धतीने आलंय की एजाज कुदळवाडी येथे राहून गेल्याचे पुरावे तपास यंत्रणांना मिळाले आहेत. त्याचबरोबर हैदराबाद बॉम्बस्फोट, मुंबई साखळी बॉम्बस्फोट, जंगली महाराज रस्ता साखळी स्फोटातील आरोपींचे वास्तव्य पिंपरी चिंचवडमध्येच होते. अशा पद्धतीची ही बातमी 2020मध्ये फेब्रुवारी 2020मध्ये महाराष्ट्र टाइम्सने दिली होती. आणि खरं तर या बातमीच्या आधारावरच अनेक पोलीस अधिकाऱ्यांनीही या पद्धतीच्या संकेत दिलेले आहेत की पिंपरी चिंचवड शहराच्या विशिष्ट भागामध्ये, म्हणजे कुदळवाडी असेल, चिखली असेल, या भागामध्ये हा परिसर कायमच पोलिसांच्या रडारवरती राहिलेला आहे, तपास यंत्रणांच्या रडारवरती राहिलेला आहे. एकंदरीतच आणखी एक बातमी मी तुम्हाला दाखवतो. ही सुद्धा महाराष्ट्र टाइम्सचीच बातमी आहे. याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की कॉरिडॉर झाला हाईडआउट. म्हणजे हा जो आपला गोल्डन कॉरिडॉर म्हटलं जातं, चिखली, चरोली, मोशी हा जो परिसर आहे, या परिसराला जो गोल्डन कॉरिडॉर म्हटलं जातं, या गोल्डन कॉरिडॉरला किंवा हा गोल्डन कॉरिडॉर हाईडआउट झाला आहे. हाईडआउट झाला इन द सेन्स माओवाद्यांना लपण्यासाठी औद्योगिक पट्टा होतोय, सुरक्षित जागा. अशा पद्धतीची एक बातमी महाराष्ट्र टाइम्सने केली होती. तर या एकूण बातम्या हे सिद्ध करतायत की कुठंतरी पिंपरी चिंचवड शहरामध्ये, कुदळवाडी भागामध्ये, कुदळवाडी परिसरामध्ये अनधिकृतपणे व्यवसाय होत असतानाच त्या ठिकाणी देशविघातक कृत्य करणारे किंवा अतिरेकी हल्ले करणारे किंवा दहशतवादी, बांगलादेशी अशा नागरिकांचं वास्तव्य होतं. पोलिसांच्याही माहितीमध्ये तसे विषय आहेत. मग एकंदरीतच हे सर्व आरोप का केले गेले किंवा आज रोजी हे आरोप का केले जातात की एकही बांगलादेशी त्या परिसरामध्ये आढळून आला नाही. नुकत्याच ती कारवाई ज्यावेळेस झाली, कुदळवाडी परिसरातील कारवाई ज्यावेळेस झाली, त्यानंतर चिखली परिसरामध्येच एक बांगलादेशी दाम्पत्य पोलिसांनी अटक केलं आहे. ज्या बांगलादेशी दाम्पत्यानं बनावट डॉक्युमेंट्स बनवून तो कुदळवाडी चिखली परिसरामध्ये वास्तव्य करत होता आणि अशा त्या दाम्पत्याला अटक करण्यात आलेली आहे पोलिसांकडून. त्याही बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत. तरीसुद्धा काही ठराविक पत्रपंडित किंवा काही ठराविक मंडळी या सर्व घटनेला एका वेगळा नरेटिव्ह देण्याचा, सेट करण्याचा प्रयत्न करतात की या ठिकाणी कारवाई झाली पण एकही बांगलादेशी अटक करण्यात आली नाही किंवा सापडला नाही. यानंतर आपण पाहूयात की सकाळ सारख्या एका वृत्तपत्राने मागे एक बातमी केली होती की देशविघातक कृत्यांच्या तपासाची सुई कुदळवाडीकडे. हे एकूणच ही फक्त महाराष्ट्र टाइम्सने किंवा इतर माध्यमांनी दिलेली बाईट नाही, तर सकाळ समूहासारख्या नामांकित दैनिकामध्ये ही बातमी छापून आलेली आहे. याच्यामध्ये स्पष्ट म्हणलंय की भाडेकरू व कामगारांची पोलिसांकडे नोंद नाही, पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष, देशविघातक कृत्यांच्या तपासाची सुई कुदळवाडीकडे. यामध्ये बातमीमध्ये ते असं म्हणतात की देशात तसेच राज्यात ठिकठिकाणी झालेल्या दहशतवादी कारवाया
बॉम्बस्फोट घडल्यावर विविध तपास यंत्रणांचे देशविघातक कृत्यांच्या हालचालीबाबत संशयाची सुई वेळोवेळी कुदळवाडी परिसराकडे वळली आहे किंवा राहिली आहे. ही परिस्थिती असतानाही स्थानिक पोलीस यंत्रणा आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं आहे. अशा पद्धतीची ही 1 वर्षभरापूर्वीची ही बातमी आहे जी सकाळ माध्यमामध्ये प्रसिद्ध झाली होती. त्याचबरोबर 25 मे 2022 म्हणजे आजपासून एक 3 वर्षापूर्वी एक पुढारीसारख्या या नामांकित दैनिकामध्ये एक बातमी छापून आली होती की दहशतवादी हल्ल्यांचा सामना करणार कसा, दहशतवादी हल्ल्यांचा सामना करणार कसा, अशा स्पष्ट मथळ्याची बातमी पुढारीने दिली होती. या बातमीमध्ये दैनिक पुढारीमध्ये म्हटलं जातं की पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी येथील दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्या तरुणाला दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली आहे. यापूर्वी देखील कासारवाडी कुदळवाडी या भागातून संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. अशा पद्धतीची मांडणी पुढारीसारख्या नामांकित दैनिकानं 3 वर्षापूर्वी 25 मे 2022ला ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. तर पुढारी हेच म्हणतंय की या परिसरामध्ये दहशतवादी बांगलादेशी रोहिंग्या यांचं वास्तव्य आहे, अशा लोकांना या ठिकाणावरून अटकही करण्यात आलेली आहे. हे काही पुरावे झाले. यासोबतच मी आणखी एक पुरावा आपणासाठी सादर करतो. लोकसत्ता नावाच्या नामांकित अत्यंत विश्वसनीय अशा या लोकसत्ताच्या मध्ये छापून आलेली ही बातमी आहे 4 ऑगस्ट 2023. म्हणजे साधारणतः कुदळवाडीमध्ये झालेल्या कारवाईच्या 1 वर्षभरापूर्वी, जवळपास 1 वर्ष 6 महिन्यांभरापूर्वी ही बातमी आलेली आहे. यामध्ये म्हटलंय की कुदळवाडी बनलीये दहशतवाद्यांचे आगार. स्पष्ट म्हणलेलं आहे यामध्ये, कुदळवाडी बनलीये दहशतवाद्यांचे आगार, तपास यंत्रणांची करडी नजर. म्हणजे एकूणच मित्रांनो यामध्ये आणखी असं म्हटलं की जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात चिखलीतील कुदळवाडीतून एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्यापासून पिंपरी चिंचवडमधील हा भाग सातत्याने चर्चेत असतो. लोकसत्ता सारख्या नामांकित दैनिकामध्ये छापून आलेल्या ठसठशीत या बातम्यांवरती विश्वास ठेवायचा की त्या काही 2-4 पत्रपंडितांवरती विश्वास ठेवायचा, असा प्रश्न आता खऱ्या अर्थाने निर्माण होतो, जे कुदळवाडीवरील कारवाईवरती संशय निर्माण करतात आणि एकच मुद्दा पकडून वारंवार ही कारवाई चुकीची कशा पद्धतीने आहे हे बिंबवण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला जातो. मुळात एक गोष्ट आपण सर्वांनी मित्रांनो समजून घेतली पाहिजे की कुदळवाडी परिसरातील कारवाई का झाली, कुणी केली. तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं जर आपण शोधलीत तर कुदळवाडी या भागात वर्षानुवर्ष फोफावलेली, अनधिकृतपणे उभारली गेलेली स्क्रॅपची दुकानं, भंगाराची गोदामं, अनधिकृत व्यवसाय, कचऱ्याचे जे किंवा स्क्रॅपचे आपण म्हणतो शेड्स किंवा अशा पद्धतीचे व्यवसाय त्या ठिकाणी होते. हे वर्षानुवर्ष वाढत होते आणि त्या भागामध्ये अनेक परप्रांतीय नागरिक वस्ती करून होते, ज्यांचा रेकॉर्ड्स पोलिसांकडे नव्हता. तिथे कामगार कोण काम करतात त्यांचा रेकॉर्ड पोलिसांकडे नव्हता. या सगळ्या गोष्टी असताना त्या परिसरामधून वारंवार आगीच्या घटना घडणं, प्रदूषण होणं, इंद्रायणी नदी प्रदूषण होणं, गुन्हेगारीमध्ये वाढ होणं, अशा पद्धतीच्या घटना वारंवार त्या परिसरामध्ये होत होत्या. महानगरपालिका प्रशासनाने या कुदळवाडी परिसरात कारवाई करण्याचं ज्यावेळेस हाती घेतलं त्यावेळी असं नाही की बाबा आज त्यांनी विचार केला आणि उद्या त्यांनी कारवाई केली. त्यांनी या परिसरातील सर्व व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आणि त्या नोटिसा बजावल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मुळात हे सुद्धा सांगण्यासारखं आहे की पुढारीमध्ये इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या संदर्भात, आणि पुढारीमध्येच नाही अशा सर्वच नामांकित माध्यमांनी इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या बाबतीत वारंवार मुद्दा उचलला आहे की प्रदूषणामुळे इंद्रायणी नदीचा श्वास गुदमरला आहे, इंद्रायणी नदी मरते आणि कुदळवाडीमधील अनधिकृत व्यवसाय हे इंद्रायणी नदी प्रदूषित करण्याला 100% कारणीभूत होते. अशा पद्धतीची माहिती यापूर्वी अनेक माध्यमांनी प्रसिद्ध केलेली आहे. ही त्याचसोबत आणखी एक पुढारी दैनिकाची ही एक बातमी आहे. यामध्ये लिहिलं आहे की ही कधीची बातमी आहे, 6 एप्रिल 2023ची ही बातमी आहे. या बातमीमध्ये स्पष्ट म्हणलं आहे की चिखली कुदळवाडीत जाळला जातोय प्लास्टिक कचरा
आता या प्लास्टिक कचरा जाळल्याच्या किंवा ह्या वारंवार अशा ठिकाणी चिखली कुदळवाडीमध्ये आगीच्या घटना वारंवार घडत होत्या. यामध्ये अनेकदा लाखो कोट्यवधींचं नुकसान झालेलं आहे, अनेक शॉप्स जळून खाक झालेले आहेत. यापूर्वीही घडलेल्या काही घटनांमध्ये अनेक नागरिक जखमीही झालेले आहेत. तर अशा पद्धतीने चिखली कुदळवाडीसारख्या परिसरामध्ये वारंवार कचरा जाळला जात होता, त्या ठिकाणी आगीच्या घटना होत होत्या, त्यातून दुर्गंधी, त्यातून प्रदूषण आणि अशा पद्धतीने या सगळ्या ठिकाणी गोष्टी होत होत्या. या बातमीमध्ये विशेष म्हणजे एक उल्लेख या ठिकाणी आढळतो. एक बाईट आहे, बाईट इन द सेन्स कोट आहे. हा कोट आहे संदीप बेलसरे, जे पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष आहेत. ते काय म्हणतायत, महापालिका कचरा निर्मूलनासाठी शहरातील उद्योजकांना दंड लावणार आहे, त्याचप्रमाणे उपयोगकर्ता शुल्क आकारले जाणार आहे. मग कुदळवाडीत जाळण्यात येणाऱ्या प्लास्टिक व अन्य कचऱ्याबाबत कारवाई का करत नाही, त्यांच्यावरही महापालिका प्रशासनानं कारवाई करावी. ही बातमी आहे 6 एप्रिल 2023ची. यावेळी संदीप बेलसरेजी जे पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष आहेत, ते म्हणतायत की कुदळवाडी परिसरावरही इतरांप्रमाणेच कारवाई केली गेली पाहिजे, अशा पद्धतीची त्यांनी मांडणी केली आहे. नंतर ज्यावेळेस कुदळवाडी परिसरावर कारवाई झाली त्यानंतर त्यांची भूमिका काही माध्यमांमध्ये बदललेली दिसून आली. त्यांनीही या परिसरात लघुउद्योजकांचं नुकसान झालं अशा पद्धतीची मांडणी केली. असो, त्यामध्ये मी फारसं जात नाही, पण तरीसुद्धा एकूणच कारवाई होण्यापूर्वीची माध्यमांची भूमिका आणि कारवाई झाल्यानंतरची माध्यमांची भूमिका यामध्ये काही माध्यमं ही जाणीवपूर्वक त्यावेळी आपल्या सोयीची भूमिका मांडताना दिसतात. ही एक बातमी मी आपणासमोर दैनिक लोकमतची आपल्याला दाखवू इच्छितो. 10 जानेवारी 2025ची ही बातमी आहे. म्हणजे कुदळवाडी कारवाई होण्याच्या 1 महिना आधीची ही बातमी आहे. त्या बातमीमध्ये स्पष्ट म्हणलंय की MIDC संत क्षेत्र परिसरात पोलीस घेणार शोध, तुमच्या कंपनीमध्ये रोहिंग्या बांगलादेशी घुसखोर आहेत का, अशा पद्धतीची ही बातमी दैनिक लोकमतमध्ये जानेवारी 2025मध्ये छापून आली. यामध्ये स्पष्ट असं म्हटलंय की दहशतवाद विरोधी शाखेकडून शोध मोहीम या सर्व परिसरामध्ये घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क आहे. भोसरी परिसरात 12 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. त्याचसोबत विनयकुमार चौबे यांचंही म्हणणं या बातमीमध्ये त्यांनी छापून आणलेलं. एकूणच मित्रांनो, हा मुद्दा क्लिअर आहे की चिखली कुदळवाडी परिसरामध्ये कारवाई झाली आणि जे प्रश्न उपस्थित केला जातो की ही कारवाई केवळ एक फार्स होती आणि या कारवाईमागे मूळ हेतू वेगळा होता, किंवा जे सांगितलं गेलं की या भागामध्ये बांगलादेशी रोहिंग्या यांचं मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे, मग जर तसं होतं तर या भागामध्ये एकही बांगलादेशी रोहिंग्या का सापडला नाही किंवा अशी कारवाई का झाली नाही. तर मी या सर्व बातम्यांच्या माध्यमातून आपल्यासमोर दाखवल्याप्रमाणे एक गोष्ट लक्षात येते की माध्यमांनीच या बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत, नामांकित माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या आहेत की या परिसरामध्ये यापूर्वी अनेक देशविघातक कृत्य करणाऱ्या लोकांचं वास्तव्य होतं आणि त्या यंत्रणा त्यावर नजर ठेवून होत्या. काही जणांना अटकही झाली होती. म्हणजे एकूणच हा जो आरोप आहे हा चुकीचा आहे. हा फक्त आणि फक्त लोकांची दिशाभूल करणारा आरोप आहे. या चिखली कुदळवाडी कारवाईच्या पूर्वी म्हणजे जून 2024 रोजी त्यावेळी एक पत्रकार परिषद झाली होती. या पत्रकार परिषदेमध्ये पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी यांची एक पत्रकार परिषद झाली होती. यांनी यामध्ये असं म्हटलं की चिखलीत भंगार व्यापाऱ्यांनी हजारो कोटींचा GST बुडवला. आता या बातमीच्या माध्यमातून काय सांगण्याचा मी प्रयत्न करतोय की चिखली कुदळवाडीमध्ये जे व्यापारी म्हणू किंवा जे बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारे स्क्रॅप उद्योजक होते त्यांनी GST शासनाचा बुडवलेला आहे अशा पद्धतीचा आरोप करणारी ही प्रेस कॉन्फरन्स होती आणि त्याची ही बातमी आहे, ज्यात ते म्हणतात की पिंपरी चिंचवड परिवर्तन वाहतूक विकास आघाडीचा आरोप, रॅकेटमध्ये व्यापाऱ्यांबरोबर GST अधिकाऱ्यांचा देखील समावेश, GST विभागाची कार्यपद्धती संशयास्पद, व्यापारी आणि GST विभागातील अधिकारी यांची भ्रष्ट युती झाली असून संगनमताने त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर डल्ला मारला आहे. त्यामध्ये ते म्हणतायत की एकूणच कुदळवाडी परिसरातील किंवा चिखली परिसरातील भंगार व्यापाऱ्यांनी असे काही GST अधिकाऱ्यांना संगनमत करून
हजारो कोटींचा GST बुडवला आहे, अशा पद्धतीची ही एक बातमी होती. एकूणच या भागात व्यवसाय करणारे व्यावसायिक कशा पद्धतीने व्यवसाय करत होते हे यातून स्पष्ट होतं. मुळात चिखली कुदळवाडीवर कारवाई झाली आणि त्यानंतरच चिखलीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं नुकताच TP स्कीम राबवण्यात आला किंवा TP स्कीम लादण्यात आला होता. या TP स्कीमच्या माध्यमातून चिखलीकरांवरती किंवा त्या परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांवरती मोठ्या प्रमाणावर अन्याय होणार होता आणि ही गोष्ट स्थानिक रहिवाशांना, स्थानिक नागरिकांना, चिखलीकरांना अत्यंत धोकादायक होती, जो TP स्कीम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने लावण्यात आला. पण आजही त्यानंतर तो TP स्कीमला स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला. स्थानिक नागरिकांच्या कडाडून विरोधासोबतच भोसरीचे आमदारही त्यामध्ये नागरिकांच्या बाजूनी, स्थानिक ग्रामस्थांच्या, भूमिपुत्रांच्या बाजूनी या विरोधामध्ये सहभागी होते. त्यांनीही महापालिका प्रशासनाकडे ही TP स्कीम रद्द करण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला आणि अखेर चिखलीतील TP स्कीम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून रद्द करण्यात आली. ज्यावेळेस ही TP स्कीम लादण्यात आली त्यावेळी काही मोजक्या माध्यमांनी ही सुद्धा बातमी दिली की कुदळवाडी परिसरात केली गेलेली कारवाई ही केवळ आणि केवळ ही TP स्कीम लादण्यासाठीच कारवाई केली गेली होती. जर मित्रांनो TP स्कीम लादण्यासाठी जर कुदळवाडीतील 1000 एकर परिसरावर कारवाई केली गेली असती तर काही दिवसांच्याच विरोधानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने थेट ही कारवाई रद्द केली नसती. हा यातला एक मुद्दा आहे आणि जे की रद्द झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं टीकाकारांना तोंडावर पडण्याची वेळ आली आहे आणि ही TP स्कीम चिखलीतील महापालिकेने पूर्णपणे रद्द केलेली आहे, हे आपल्यासमोर आहे. त्यानंतर कुदळवाडी आणि या सर्व परिसरावरील कारवाईसाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचाच या सर्व गोष्टींच्या मध्ये हात आहे, अशा पद्धतीचे आरोप काही झाले होते. आणि एकूणच चिखलीतील TP स्कीमला विरोध करतानाही आमदार महेश लांडगेच हे त्यामध्ये पुढे दिसत होते. तर याचंही उत्तर कदाचित त्या तथागत टीकाकारांना किंवा या सर्व कारवाईवरती टीका करणाऱ्यांकडे नसेल असं मला वाटतं. ज्यावेळी ही कारवाई झाली कुदळवाडीवरती, त्या परिसरात कारवाई झाल्याच्या नंतर नामांकित सकाळ दैनिकानं एक अत्यंत सुंदर विश्लेषण या सर्व कारवाईचं, एक सकारात्मक विश्लेषण या सर्व कारवाईकडं पाहण्याचा दृष्टिकोन या बातमीतून त्यांनी एक पूर्ण पान ती बातमी प्रसिद्ध केली होती दैनिक सकाळनं. त्याचं बातमीचं हेडिंग होतं अंत अस्ति प्रारंभा. यामध्ये त्यांनी कुदळवाडी पूर्वी कशी होती आणि कारवाईनंतर कुदळवाडी कशी झाली याचे छान फोटो लावलेत. त्यासोबतच कारवाईच्या गर्भात विकासाचा उशकाल अशी एक हेडिंग त्यांनी या बातमीसाठी दिली आहे आणि यामध्ये सविस्तर त्यांनी या गोष्टींची मांडणी अगदी आकडेवारीसह स्पष्ट केली आहे की एकूण ही कारवाई झाली कशी, या कारवाईचं कारण काय होतं किंवा या कारवाईतून पुढे काय साध्य होऊ शकतं. याच बातमीमध्ये आयुक्त शेखर सिंग यांचंही स्टेटमेंट त्यांनी घेतलेलं आहे. ते म्हणत आहेत की बकालपणाला लगाम लागेल अशा पद्धतीची ही कारवाई आहे. एकूणच मित्रांनो, आजच्या फॅक्टचेकची ही सर्व मांडणी करत असताना आम्ही हे सांगू इच्छितो की पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन, कुदळवाडीवरती कारवाई झाली, अनेकांचा त्यावेळेस विरोध होता. अनेक सामाजिक संघटना, विरोधी पक्षनेते किंवा विरोधी पक्षातील काही घटक हे सर्व या गोष्टींना विरोध करत होते. पण एकूणच ही कारवाई करण्याचा हेतू, कारवाई करताना त्या सोबतची काही कारणं ही लक्षात घेतली असता आणि एकूणच देशविघातक कृत्य ही ज्या या भागामध्ये जन्म घेत होती किंवा या भागामध्ये पोचली जात होती, या सर्व गोष्टींवर आळा घालण्यासाठीची ही कारवाई होती. आणि कारवाईपूर्वी एक भूमिका मांडणं, कारवाईनंतर एक भूमिका मांडणं, असं दुटप्पी भूमिका जर काही तथाकथित पत्रपंडित घेत असतील तर हे अत्यंत चुकीचं आहे. एकूणच आपण पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनासोबत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रशासन चुका करत असेल, जसं की चिखलीतील किंवा चरोलीतील प्रस्तावित TP स्कीम
या गोष्टी चुकीच्याच होता. स्थानिक भूमिपुत्रांवरती अन्याय होता कामा नये. कुठल्याही विकासाच्या दृष्टिकोनातून काम करत असताना स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेणं तितकंच आवश्यक आहे. तर त्या गोष्टी चुकीच्याच आहेत. अशा गोष्टींना कडाडून विरोधही करणं गरजेचं आहे. पण प्रत्येक कारवाईला चुकीचं म्हणणं आणि त्यामधून चुकीचे नरेटिव्ह सेट करणं हे आणि लोकांची दिशाभूल करणं या गोष्टी योग्य नाहीत. एंड करूया. कसं करूया? तर मित्रांनो, एकूणच कुदळवाडी परिसरात झालेल्या कारवाईनंतर या भागामध्ये एकही बांगलादेशी किंवा रोहिंग्या सापडला नाही अशा पद्धतीचे आरोप, चुकीचे आरोप करणाऱ्यांना आजच्या आपल्या या महाई न्यूजच्या फॅक्ट चेकमधून आपण उत्तर दिले. जाता जाता मी एवढंच सांगेन की चुकीचे आरोप, खोटे आरोप, फेक नरेटिव्ह पसरवून समाजामध्ये, नागरिकांमध्ये एक चुकीचा संदेश देण्याचं काम कृपया कुणीही करू नये. आणि महाई न्यूज वेळोवेळी अशा चुकीच्या नरेटिव्हजला उत्तर देत राहील. आमच्या फॅक्ट चेकच्या माध्यमातून आम्ही वारंवार अशा गोष्टींवरती उत्तर देत राहू. त्यातली तथ्य जे तथ्य आहे ते तथ्य समाजासमोर आणण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न करू. धन्यवाद. यापुढील काळातही अशाच विविध विषयांसाठी महाई न्यूजला फॉलो करा आणि आपली प्रतिक्रिया या सर्व कुदळवाडी परिसरातील कारवाईबाबत, बांगलादेशी रोहिंग्यांच्या विषयाबाबत आपल्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.